मित्रांनो, तुमच्या चेक नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा वर्ष स्वागत करतो. बघू शकतो ऑर्गॅनिक सांबार, ऑर्गॅनिक सांबार, ऑर्गॅनिक पालक आपण इथे घेतच राहतो. ऑर्गॅनिक पराठीसुद्धा घेतो. ऑर्गॅनिक कारली झाला, टोमॅटो झाला, दोडकी झाला सुद्धा घेतो. आता तुम्हाला ऑर्गॅनिक भेंडी दाखवत आहे. हे मी एप्रिल महिन्यात लावली होती. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर संपत आला. जवळजवळ 6 महिने कंप्लीट होत आले आहे. अजून माझी अजून 1 महिना चालेल, कमीत कमी ऑक्टोबरपर्यंत चालेल अशी अपेक्षा आहे मला. तर अजूनही फुलवर आहे, बघू शकता अशा प्रकारे फुलवर आहे भेंडी. अजून निकोप आहे, शकता अजून फुलवर आहे. बघा फुलवर भेंडीसुद्धा आहे. खालीसुद्धा फुटवे आलेले आहेत. खाली बा दिसत बुडात, याच्यात तणसुद्धा झालेलं आहे. मला पण तणनाशक वगैरे मारत नाही, ऑर्गॅनिक घेत असल्यामुळे. बघू शकता व सुद्धा फुटवे. अजून एखादा अजून 3 तोडे होईल आपल्या भेंडीचे. शेवटपर्यंत पाहू शकता पूर्ण भेंडी. अजून दुसराही प्लॉट आहे, असाच प्लॉट आहे, तो सुद्धा एप्रिलमध्येच लावलेला आहे. आणि हा पूर्ण विदाऊट केमिकलचा, म्हणजे आपण याच्यात असं तणनाशकसुद्धा वापरत नाही, कोराझन नाही, केम नाही, प्रोक्लेम नाही, कोणतेच खतं आपण रासायनिक दिलेले नाही आहे. सर्व काही हे ड्रीपद्वारे आपण ऑर्गॅनिक औषध देतो. जेवढे आपण घरी औषधं बनवतो आहे, दशपर्णी, ताकाचं औषध, संजीवक, अजून भस्म वगैरे जे काही आपण बनवतो ऑर्गॅनिक, तेच आपण याच्यात फवारणी, स्प्रे, ड्रिंचिंग, खत वगैरे आपण त्याचेच देतो. पूर्ण प्लॉट आहे आपल्या भेंडीचा. रोजची आपल्याला 1 दिवसाला तोडा गेला, आज तोडले तर उद्या नाही तर परवा तोडाच लागते. याच्यात माझी जर आपण तोडा जर धरला तर आपल्या रोजच्या 1 दिवसाला जर धरला तर आपण 3 ते 4 पन्न्या रोजच्या निघून आला. सध्या थोडा कमी झालेला आहे तोडा, तरी 3 पन्न्या निघून आलेल्या आहे. 3 पन्न्या दरवेळेस निघते. बघू शकता पूर्ण भेंडी आहे. आता आतमध्ये फसन वगैरे आहे पावसामुळे, खाली पाऊस झाल्यामुळं, म्हणून आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवू शकत नाही. भेंडीत पण काटा घालून तुम्हाला पूर्ण भेंडी दाखवतो. हे बघू शकता अशी भेंडी धरलेली आहे. तुम्ही बुडात जास्त भेंडी आहे, म्हणजे खालपासून स्प्राउटिंग, जमिनीपासून भेंडीचा फूट पिऊन आले. बघू शकता इथे अरब दोडकासुद्धा लावलेला आहे, धारीवाला म्हणतो ना, ते दोडकेसुद्धा आपण इथं लागवड केलेली आहे. हे बघू शकता काही ठिकाणी मर आली होती, मेली होती काही दोडके, म्हणून आपण हे बघू शकता मेली होती. म्हणून काही ठिकाणी पण डबल लावलेली आहेत बी दोडक्याचं. अशा प्रकारचे आपण नेट लावून घेतलेले पांढरे दोडके त्याच्यावर चढले पाहिजे म्हणून. हे पराठी ऑर्गॅनिक पूर्ण भेंडी केमिकलची आहेच नाही, याच्यात कोणतीच आपण फवारणी दिली नाही आहे. जीवाणूजल, संजीव, बेलीचं पोटॅश झालं, अजून कवठाचं बनते, पपईपासून बनते, कोहळ्यापासून बनते. हेच आपण ऑर्गॅनिक औषध तयार करण्याची फवारणी, ड्रिंचिंग सर्व करतो. ड्रिंचिंग आपण रोज देत नाही, 1 दिवसाला ड्रिंचिंग देतो. कधी आपण रोज देतो. जे कोणते रोज द्यायची गरज आहे ते आपण रोज खतं देतो. फवारणी 3 दिवसातून एकदा घेतो. स्प्रेइंग पूर्ण ऑर्गॅनिक स्प्रेइंग होते. 3 दिवस झाले की फवारणी झालीच पाहिजे. 3ऱ्या दिवशी बरोबर फवारा झालाच पाहिजे. कोणचंही म्हणा पिकं, फक्त जे पराठी व तेलाच आपण फक्त देत नाही, बाकी सर्वाला 3 दिवसातून एकदा फवारणी देतोच. बरोबर 3 दिवसांनी आपला फवारा झालाच पाहिजे. आता काही पाऊस आला चालता येत नाही तेव्हाच फक्त आपण फवारणी लेट होऊ नये, तर 3 दिवसातून फवारणी आपण देतो. आता हे पाहू शकता, हे बघा भेंडी, बुडातसुद्धा भेंडी आहे. लहान झाड तर खाल्लं होतं कशा तरी ना, गाईने ढोराईने खाल्लं असेल, उडी वगैरे राहते कधी कधी. ते बघा याला सुद्धा खालून फुटवे आलेले आहे. पाहू शकता बुडात, पाहू शकता भेंडी. हे बघा भेंडी पाहू शकता, इकडे भेंडी आहे. इकडे भेंडी आहे बघा भेंडी. वर लाग कमी झाली तर खालून लाग सुरुवात झाली. हे बघू शकता, मी हलवून दाखवतो झाड बघा, खाली फुटवे बघा. 1 2 3 4 हे 5 6
हे 7-8 10 ते 12 भेंड्या आपल्याला खाली भेटते. दर तोड्या आपल्याला 10 ते 12 भेंड्या आपल्याला खाली लागून राहिलेल्या आहे आणि तेही बुडातच. हे इकडे सर्व झाडाला तसं ते बुडातून आहे. आता वरचा भर कमी खालून आता लाग सुरुवात झाली आणि अजून आपली भेंडी असं आता सप्टेंबर चालेल तर ऑक्टोबरपर्यंत आपला माल चालेल. पण दुसरीसुद्धा भेंडीची लागवड केलेली आहे, ते आपली ऑक्टोबरनंतर ते सुरुवात होईल. कमीत कमी 1 महिना पाहिजे भेंडी तयार व्हायला. बरेच लोक म्हणतात की वांगी जी घेतो आपण, कोणची वांगी येते त्याच्यावर कोराझन मारल्याशिवाय वांगी येत नाही, असे बरेच लोक इथं म्हणणं. मी कोराझन वगैरे काहीच मारत नाही. बरेच लोक म्हणतात, मी बरेच व्हिडिओही पाहिले कोराझन मारायला लागते, हे मारायला लागते. प्लॉटही पाहिले आहे, ते सुद्धा म्हणतात कोराझन मारल्याशिवाय वांगी येत नाही. आपण याच्यात कोणतंच कोराझन म्हणा कोणतंच फवारी देत नाही रासायनिकची. तुम्ही बघू शकता, हे पाहू शकता खाली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता इथंच 15-16 फुटवे खाली येतात. जर 15-16 भेंड्या खाली लागून येतात, वर किती असेल, वरती सुद्धा 4-5 वरती सुद्धा राहतात. एका झाडाला का 6 फांट्या, 6 फांट्याला धरून घ्या 5 भेंड्या प्रत्येक फांटी. बुडातच आपल्याला 10 ते 12 भेंड्या भेटतात, त्याच्याहून जास्त मिळेल बुडात. पहा ना, ह्या झाडाला पहा ना किती भेंडी आहे. तुम्ही जर हे जर मोजले तुम्हाला कळेल किती भेंडी आहे. 1 2 3 4 5 ते 1 6. हे बघू शकता, इथं 7 8, हे 9 10 11 12 13 14 15 16 17, हे बघा 18 19, हे 20 21 22 23 24 भेंडी आता या कंडिशनला आहे. हा जर व्हिडिओ आहे, कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा. इतर लोकांना पण माहिती मिळाली पाहिजे कशी ऑर्गॅनिक पद्धतीने भेंडी घेतली जाते, बाकीचा भाजीपाला घेतला जाते, हे दिसलं पाहिजे, समजलं लोकांना. तुम्ही रासायनिकच्या मागे धावू नका. रासायनिकमुळे आपली जमीन खराब होत नाही. माझी जमीन खराब होत होती, पण मी ऑर्गॅनिककडे वळल्यामुळे जमीन भुसभुशीत झाली. म्हणजे माझी पराठी आहे, पराठी जी घेतलेली आहे ऑर्गॅनिक घेऊन आला, त्यातली माती आता सुद्धा भुसभुशीत, म्हणजे अशी भुसभुशीत माती आहे. बहुत अशी सॉफ्ट जमीन झाली आहे, भोरकाळी. जसं आपण कोकोपीट वगैरे जे आपण रोपं आणतो ट्रेमध्ये तयार करून, त्याची ज्या ते माती राहते भुसभुशीत राहते ना, ते तशासारखी माझी जमीन झाली आहे पराठीवाली. हे वाली पण आहे. आता पावसामुळे जरा हे झाली आहे. खाली जर पाहिलं तुम्ही भरपूर फुटवे आहे. ह्या चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा, अजून माहिती मिळेल तुम्हाला नवनवीन येत राहील या चॅनलवर माहिती. आवडले असल्यास सबस्क्राईब आणि कमेंट करा. म्हणजे काही जर तुम्हाला औषधं खतं कोणते द्यायचे, काय द्यायचे, कसे द्यायचे, कोणची टेक्निक वापरायची, काय वापरायची, त्याची माहिती मिळेल या चॅनलवर. धन्यवाद.